डॉक्टर इंजिनियर बनण्याची स्वप्नपूर्ती विश्वास फक्त बन्सल क्लासेसवरती. बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड. तज्ज्ञ प्राध्यापक, सर्वोत्तम शिक्षण आणि डे केअर प्रोग्राम सारख्या अनोख्या उपक्रमाद्वारे यशाची हमी म्हणजेच बन्सल क्लासेस. 10वी नंतर काय हा प्रश्न पडला असेल तर त्यावर आम्ही देऊ बेस्ट ऑप्शन. IIT JEE नीटसाठी 11वी आणि 12वीच्या बॅच तसंच प्री फाउंडेशनसाठी 5वी ते 10वी साठी प्रवेश सुरू. आजच बन्सल क्लासेसला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. बन्सल क्लासेस, अथर्व एलिगन्स, 3रा मजला, शाहूपुरी, 1ली 2री गल्ली, राधाकृष्ण मंदिर शेजारी, कोल्हापूर. संपर्क 84 85 85 16 17 आणि 84 83 80 16 17. सैन्य दलात असणाऱ्या पोर्लेतर्फ ठाणे इथल्या युवराज गायकवाड आणि गावातील शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर सेवेत गेलेला युवराज शनिवारी रात्री सुट्टीसाठी गावी आला होता. रविवारी सायंकाळी शेतातील कामं आणि जनावरांच्या धारा काढून विकास हा आईला दुचाकीवरून घेऊन घरी जात होता. त्याचवेळी युवराज गायकवाड आणि त्याच्या अन्य 3 साथीदारांनी विकासला लाकडी दांडक्यानं मारहाण केली. या मारहाणीत विकासचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर युवराज गायकवाड याच्यासह अनोळखी 4 जण घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी विकासची आई मालूबाई यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली होती. विकासच्या पत्नीबरोबर संशयित आरोपी युवराज गायकवाड याचे अनैतिक संबंध होते. विकास आणि पत्नीच्या नातेवाईकांनी युवराजला समजही दिली होती. मात्र तो ऐकत नसल्यानं त्याला नोव्हेंबरमध्ये मारहाणही करण्यात आली होती. तोच डाव मनात ठेवून युवराजनं रविवारी विकास पाटीलला मारहाण करून त्याचा खून केला. नमस्कार. पन्हाळा पोलीस ठाणेस दिनांक 19/5/2024 रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोर्ले या गावी इसम नामे श्री विकास पाटील यांचे आरोपित नामे युवराज गायकवाड व त्याचे 2 अनोळखी इसम यांनी लाकडी बांबुनी व इतर साधनांनी मारहाण करून खून केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदरबाबत पन्हाळा पोलीस ठाणे दिनांक 20/5/2024 रोजी भादवी कलम 302 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दिनांक 21/5/2024 रोजी यातील प्रमुख आरोपित युवराज गायकवाड याच्यासह त्याचे इतर 3 साथीदार शरद पाटील, ओंकार वरुटे, सोमनाथ वरुटे या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपितास आज रोजी आम्ही मान्य न्यायालयात रिमांडकामी हजर करून रिमांडची मागणी करत आहोत. पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपी त्यांच्याकडे सखोल चौकशी करून गुन्ह्याचा उद्देश व यातील आणखी आरोपी कोण आहेत याबाबत चौकशी करून तपास करीत आहोत. पन्हाळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या 2 पथकांद्वारे संशयितांचा शोध सुरू होता. अखेर आज युवराजसह शरद पाटील, ओंकार वरुटे आणि सोमनाथ वरुटे या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना कोल्हापुरातील न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.